कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर तुमचा माइंडसेट खूप महत्वाचा आहे. तुमचा माइंडसेट जर पॉझिटिव्ह अप्रोचच्या माध्यमातून या ठिकाणी रन होत असेल तर तुम्ही त्या असणाऱ्या एक्झामला 100% क्रॅक करू शकता. म्हणजे आपल्याला योग्य दिशा असावी आणि त्या दिशेला आपला माइंडसेट त्या ठिकाणी आपल्याला सेट करणं आवश्यक असणार आहे. त्यासाठी आपल्या या नवीन इनिशिएटिव्ह मध्ये म्हणजेच माइंडसेट IAS अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मी परशुराम शिंदे. आज 24 मे 2026 या दिवशी UPSC असणारा प्रीचा पेपर कंप्लीट झाला आणि या UPSCच्या प्रीच्या पेपरच्या माध्यमातून UPSCनं परत एकदा दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे की UPSCची असणारी प्रीची एक्झाम तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही. भले मेन्सच्या बाबतीमध्ये प्रेडिक्शन बऱ्यापैकी मॅच होऊ शकतं, पण प्रीला तुमचं प्रेडिक्शन कशाच पद्धतीनं मॅच होऊ शकत नाही. कारण का रिसेंटली एक महत्वपूर्ण असणारी कमिशन स्थापन करण्यात आली होती UPSCच्या अंतर्गत CSATच्या पेपरला रिव्हिजिट करण्यासाठी आणि रिस्ट्रक्चराइज करण्यासाठी. कारण का CSAT मध्ये मॅथ्स आणि रिझनिंगला अननेसेसरी महत्व दिलं जाते, म्हणून आर्ट्सचे असणारे विद्यार्थी याच्यामध्ये जास्त क्वालिफाय करत नाहीयेत. सायन्सच्या विद्यार्थ्यांना जास्त फायदा होतोय किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना जास्त फायदा होतोय. या दृष्टिकोनातून त्याच्यावरती विचार करण्यासाठी समिती आली होती आणि त्याचाच असणार एक प्रेशर आयोगावरती होता, म्हणून आयोगानं CSATचा पेपर सुद्धा बऱ्यापैकी चेंज केला. त्याच्यामध्ये रिझनिंगच्या सोबतच सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजेच काय की तुम्हाला त्या असणाऱ्या CSATच्या अंतर्गत लॉजिक वरती जास्त क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारताना दिसते. कॉम्प्रिहेन्शनचा सुद्धा पार्ट त्या ठिकाणी चेंज केला. पण जेव्हा GSचा विचार करतो तर GS तुम्हाला बऱ्यापैकी चेंज होताना दिसतो. GS मध्ये तुम्हाला लेंदी क्वेश्चन्स विचारण्याचा प्रयत्न झालाय. GS मध्ये तुम्हाला डिसिजन मेकिंग सारखे असणारे क्वेश्चन्स एक वेगळ्या अँगलने विचारण्यात आले. GS मध्ये प्रीच्या पेपरमध्ये तुम्हाला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचे असणारे क्वेश्चन्स इथिक्सच्या अँगलनं सुद्धा क्वेश्चन्स या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत. म्हणजे तुम्ही पुस्तकाचा अभ्यास करून जर गेलात तर फक्त त्या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न सोडवता येणार आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला रट्टा मारून किंवा कॉपी पेस्ट करून तुम्हाला अभ्यास उपयोग नाहीये. तुमची कन्सेप्ट क्लॅरिटी खूप महत्वाची आहे. याच दृष्टिकोनातून आपण आपल्या असणाऱ्या या प्लॅटफॉर्मवरती पूर्ण असणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला फक्त रट्टा मारण्यासाठी किंवा तुम्हाला आहे त्या गोष्टी मांडण्यासाठीचा असणारा रेफरन्स दिला जाणार नाहीये. तुम्हाला क्वालिटी कंटेंट याच्यामध्ये दिला जाणार आहे आणि त्याच अनुषंगाने आजचा पेपर आपण या ठिकाणी इन डिटेल डिस्कस करूया, त्याचा अनालिसिस बघूया आणि 2026 चा असणारा कट ऑफ सुद्धा काय असू शकतो त्याबद्दल सुद्धा आपला असणारा अंदाज या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करूया. चला मग आजच्या असणाऱ्या 24 मे 2026 ला GSचा पेपर एक कसा होता त्याबद्दलचं असणारं डिस्कशन या ठिकाणी आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. सोबतच आपला असणारा माइंडसेट IAS असणारा टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. तुम्ही त्याला त्या ठिकाणी जॉईन करू शकता. तुम्हाला हा याचे असणारे PDF आणि सोबतच अपडेटेड असणारे कंटेंट त्या ठिकाणी कंटिन्युअसली मिळत जातील. तर त्या असणाऱ्या टेलिग्रामला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आणि सोबतच तुमच्या काही क्वेरीज असतील तर तुम्ही काय करू शकता या ठिकाणी, तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860860342 या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. मग UPSCचा GSचा पेपर एक विश्लेषणाची असणार रणनीती काय, 100 प्रश्नांचा असणारा जो काही टॅक्टिकल असणारा हा डॅशबोर्ड आहे का तो डिकोडिंग करायचा आपल्याला. कशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी होते. आता या UPSCच्या असणाऱ्या प्रीच्या पेपरला जेव्हा बघायचं असेल तेव्हा थोडंसं आपल्याला आयोगानं मागच्या 10-11 वर्षांमध्ये म्हणजे 2015 पासून 2025 पर्यंत आयोग कशा पद्धतीचा सेट होत होता आणि आता UPSC कशा पद्धतीनं डायनामिकली चेंज होतोय याच्याकडे थोडंसं जर लक्ष दिलं तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी दिसतात. जसं की 2015 पासून ते 2018 पर्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रीला प्रश्न असायचे करंट अफेअरवरती. 15च्या अगोदर करंट अफेअरवरती क्वेश्चन जास्त नसायचे. 15ला CSAT पेपर क्वालिफाईंग केला त्यानंतर करंटचं असणारं वेटेज हे ड्रास्टिकली चेंज होताना दिसतं आपल्याला. मग कसं तर 15 ते 18 हा जो असणारा टाइम झोन आहे का या कालखंडामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त क्वेश्चन करंट अफेअरच्या आता तो करंट अफेअर तुम्हाला हळूहळू डिक्लाइन होताना दिसतोय. म्हणजे 22 ते 25च्या अंतर्गत पाहिलं तर तुम्हाला इथं जवळपास 12.5 असणारे क्वेश्चन्स त्या ठिकाणी एक ऍव्हरेज स्वरूपामध्ये काढलं तर तिथे विचारताना दिसतात. आणि 15 ते 18च्या दरम्यान बघितलं तर जवळपास 29.5 क्वेश्चन्स तुम्हाला त्या ठिकाणी विचारताना दिसतात. म्हणजे यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघितला तर तो एक्झाम मध्ये पीक पॉइंट बघितला तर 2017चा असणारा पीक दिसतो आपल्याला त्या ठिकाणी करंट वरती. जवळपास किती 34% असणारं वेटेज होतं करंट वरती. म्हणजे संपूर्ण परीक्षेमध्ये 100% 34% प्रश्न हे तुमचे होते फक्त करंटच्या अँगलमध्ये, करंटच्याच असणाऱ्या बेसवरती क्वेश्चन असायचे. मग ते आता थोडे थोडे डिक्लाइन होत चाललेले आहेत असा एक रेफरन्स आपण बघू शकतो.
तसंच जसं काय आता 2017चा उल्लेख केला या ठिकाणी, तर याच्यामध्ये पीक एक्झाम स्किप काय होते याच्यामध्ये, तर याच्यामध्ये करंट अफेअरचे असणारे 34 क्वेश्चन आणि पॉलिटीचे असणारे 22 क्वेश्चन, म्हणजे या दोन विषयावरतीच आयोगाचा 56% असणारा भर या ठिकाणी होता या असणाऱ्या प्रिलियमच्या अंतर्गत. पॉलिटी आणि करंट अफेअर सारखा असणारा सब्जेक्ट तुम्ही कव्हर केला तर तुम्ही इझिली प्री क्रॅक केली अशा पद्धतीचा असणारा एक आभासी यंत्रणा या ठिकाणी तयार झालेली होती. पण हळूहळू हा असणारा जो काही पीक आहे का हा आपल्याला चेंज होताना दिसतोय आणि आयोग कुठेतरी बॅलन्स्ड पेपर काढण्यापर्यंत आता आपल्याला भर देताना दिसतोय. काय होतं आता या ठिकाणी, तर इथं जो असणारा हा बर्थ ऑफ द बॅलन्स पेपर आहे का तो तुम्हाला इथं दिसेल 2023 ला. आणि 2023 चा पेपर आयोगाचा आतापर्यंतच्या 2011 नंतरच्या असणाऱ्या पेपरच्या बाबतीमध्ये विचार केला तर बऱ्यापैकी टफ पेपर होता. आत्ताचा जो पेपर झालाय 26 चा तो सुद्धा याच धर्तीवरती आला की काय अशा पद्धतीचं वाटतं. खूप लेंदी पेपर आहे आणि या पेपरला काढताना आयोगाचा माइंडसेट काय आहे हाही विचार करणं खूप आवश्यक आहे. खूप निगेटिव्हिटी येते असणाऱ्या पेपरच्या बाबतीमध्ये, पण तिथंच थोडंसं बघितलं तर अशा पद्धतीचा माइंडसेट गरजेचा आहे. फक्त पुस्तकाचा अभ्यास तुम्हाला आवश्यक नाहीये, तर तुम्हाला तुमच्या अंडरस्टँडिंगला, तुमच्या कन्सेप्ट क्लॅरिटीला आणि तुमच्या असणाऱ्या प्री डिटरमाइंड माइंडला कॅन्सल करून कुठेतरी तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा अज्युम करायचा की काय होऊ शकतं. या गोष्टींचा अभ्यास केला तर तुम्ही असणाऱ्या परीक्षांमध्ये चांगले स्कोर करू शकता असा मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न केला. 2017ला जर बघितलं या ठिकाणी तर काही क्वेश्चन्स करंट अफेअरचा असणारा संदर्भ 34 क्वेश्चन एका साईडला आणि बाकी सगळे असणारे सब्जेक्ट एका साईडला अशा पद्धतीचं कोलॅबोरेशन असायचं. 30 क्वेश्चनचा गॅप आहे इतर क्वेश्चनच्या बाबतीमध्ये. इथं काय झालंय, इथं आता जनरली थोडंसं मॅच करण्याचा प्रयत्न होतोय 23 नंतर. आत्ताच्या असणाऱ्या परीक्षांमध्ये सगळे असणाऱ्या सब्जेक्टला इक्वली या ठिकाणी जज करण्याचा, ट्रीट करण्याचा प्रयत्न आता आयोग करतोय. बघा या ठिकाणी असणारे जे 2015 पासून 25 पर्यंतचे असणारे या ठिकाणी अनालिसिस दिलेलं आहे. करंट अफेअर वरती किती क्वेश्चन असायचे, 29. आता हे डायरेक्टली करंट अफेअर वरती 29 आहेत आणि बाकीच्या सब्जेक्टमध्ये सुद्धा करंटचा अँगल मॅच करून प्रश्न आले त्याच्यामध्ये असे 34 क्वेश्चनचा उल्लेख आपण याच्यामध्ये करू शकतो. जे 17च्या बाबतीमध्ये 34 तुम्हाला डायरेक्टली दिसतात पहा. म्हणजे एवढे जास्त प्रश्न असायचे, किती 29, 27, 34, 28, 22 वगैरे प्रश्न असायचे. मग आता 2025 चा, 22 चा, 23 चा क्वेश्चन पेपर बघितला तर तुम्हाला कुठे ना कुठे या ठिकाणी हा मुद्दा हायलाइट होताना दिसतोय. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर 25 ला बघा करंट अफेअर वरती 29 प्रश्न आहेत, हिस्ट्रीवरती 14, जिओग्राफीवरती 14, पॉलिटीवरती 13, इकॉनॉमिक्स वरती 13, सायन्स टेक 7 आणि एन्व्हायरमेंट 10. अशा कंडिशन्समध्ये तुम्हाला काही असणारे सब्जेक्ट जर योग्य पद्धतीने केले तर तुमचा प्रीचा अभ्यास बऱ्यापैकी होऊ शकतो. जसं काय इकॉनॉमिक्स, पॉलिटी आणि करंट अफेअर सारखे असणारे सब्जेक्ट केले, सोबतच थोडासा असणारा हिस्ट्रीचा सब्जेक्ट कव्हर केला तर बऱ्यापैकी तुमचा असणारा प्रीचा असणारा रिझल्ट येऊ शकत होता. पण आता काय झालंय, आता या ठिकाणी थोडंसं न्यूट्रलाइज करण्याचा प्रयत्न केला, पण इकॉनॉमिक्स सारखा असणारा सब्जेक्ट ऍड होताना दिसतोय. अशा पद्धतीचे असणारे कुठल्या ना कुठल्या पेपरमध्ये एक सब्जेक्ट तुम्हाला 20 प्लस जाताना दिसतो. जसं 2022 ला बघितलं तर 21 प्रश्न होते पॉलिटीच्या अंतर्गत. पण त्याच्यानंतर 2 वर्ष 23 आणि 24 ला तुम्हाला सगळेच असणारे क्वेश्चन पेपर सब्जेक्ट हे तुम्हाला थोडेसे इक्विव्हॅलंट दिसतात बघा या ठिकाणी. कसे 12, 14, 15, 16 अशा पद्धतीचे असणारे क्वेश्चन्स त्या ठिकाणी नंबर ऑफ क्वेश्चन्स इथं विचारताना दिसतात. या पद्धतीचा असणारा विचार या ठिकाणी होता. मग जर आता आपण या असणाऱ्या 25 पर्यंतच्या या क्वेश्चनचा विचार केला तर तुम्हाला दिसेल की या ठिकाणी कोणत्या सब्जेक्टला जास्त पद्धतीनं वेटेज दिलं जात होतं. तर याच्यामध्ये येतो सगळ्यात पहिल्यांदा प्रायोरिटी कोणाची, करंट अफेअरला जास्त वेटेज होतं, पॉलिटीला होतं, इकॉनॉमिक्सला होतं, जिओग्राफीला होतं, मग त्यानंतर सायन्स टेक, हिस्ट्री आणि एन्व्हायरमेंटला अशा पद्धतीचं वेटेज दिलं जात होतं. म्हणजे काय या ठिकाणी व्होलॅटिलिटीचा उल्लेख केला तर सगळ्यात जास्त असणारं जे काही पर्सेंटेज वाईज असणारा पार्ट असेल तर तो करंट अफेअरला आणि पॉलिटी सारख्या सब्जेक्टला दिला जात होता. तो आत्ता कुठेतरी चेंज होत जाताना दिसतोय, नॉर्मलाइज होताना दिसतोय आणि कुठेतरी सगळ्या विषयांना एक इक्वली व्हॅल्यू देण्याचा प्रयत्न याच्यामध्ये होतो. युपीएससीचा विचार केला तर तुम्हाला एन्व्हायरमेंट आणि सोबतच इकॉलॉजीचा रेफरन्स घेतला तर प्रश्नांची संख्या ही 18 ते 19 पर्यंत सुद्धा विचारले गेलेत आणि ती संख्या आता या असणाऱ्या 2026 ला कुठेतरी कमी होताना दिसते आपल्याला. का? कारण फॉरेस्ट सर्व्हिसेसचा संदर्भ सुद्धा या असणाऱ्या युपीएससीच्या कॉमन एक्झाम मध्ये होता. त्यामुळे फॉरेस्टचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचा संदर्भ लावावा यासाठी एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी जास्त असायचे. पण आपण एमपीएससीचा विचार केला तर एन्व्हायरमेंटवरती फक्त 5 प्रश्न असतात. जरी वनसेवेचा उल्लेख राज्यसेवेच्या अंतर्गत प्रीच्या अंतर्गत ऍड होत असला तरी पण तिथे एन्व्हायरमेंटचे जास्त प्रश्न नाहीयेत, जसं की युपीएससीला एन्व्हायरमेंटचे प्रश्न जास्त असतात. मग हा एक थोडासा ऍव्हरेज बघितला आपण या 10-11 वर्षांचा तर आपल्याला अशा पद्धतीने दिसेल. जसं की जर आपण प्रॅक्टिकली बोलायला गेलो तर काय
सायन्स टेक सारखा असणारा जो सब्जेक्ट आहे का त्याचे नंबर ऑफ क्वेश्चन्स वाढताना दिसतात. 2017ला उल्लेख केला तर 4 क्वेश्चन्स होते ते आता 15 क्वेश्चन्स पर्यंत आपल्याला जाताना दिसतात. जिओग्राफी सारखे जर विषय बघितले या ठिकाणी तर सुरुवातीला 7 क्वेश्चन होते, नंतर ते 2024ला 18 क्वेश्चन्स पर्यंत सुद्धा जिओग्राफी आपल्याला येताना दिसतो. म्हणजे काय, रायझिंग गार्ड दिसतात तुम्हाला. काही असणारे सब्जेक्ट तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन्स वाढताना दिसतात, पण काही असणारे सब्जेक्ट आहेत ना ते आपल्याला ते जायंट होते अगोदर त्यांचं डिक्लाइनिंग त्या ठिकाणी होताना दिसते, त्यांचे क्वेश्चन्स कमी होताना दिसतात. जसं की करंट अफेअरचा रेफरन्स पाहिला तर 34 क्वेश्चन्स होते ते आता 13 क्वेश्चन्स पर्यंत येताना दिसतात. म्हणजे करंट अफेअरला अननेसेसरी इम्पॉर्टन्स देण्याचं काम या ठिकाणी युपीएससीनं कमी करताना दिसतं. हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं. मग जर बघितलं या सगळ्यांच्या बाबतीमध्ये तर तुम्हाला रेफरन्स आणायचा आहे तो म्हणजे कट ऑफचा. कट ऑफच्या बाबतीमध्ये विचार केला तर फक्त एकदाच 2016-17चा रेफरन्स घेतला तर तिथे एक त्या ठिकाणी 116 मार्कांचा कट ऑफ लागला होता युपीएससीचा हायएस्ट. म्हणजे 11 पासून आतापर्यंतचा उल्लेख केला तर 116 मार्कांचा कट ऑफ दिसतो आपल्याला. त्यानंतर जास्तीत जास्त एकदाच फक्त 105 वगैरे गेला होता मेरिट. त्यानंतर सगळा कट ऑफ युपीएससीचा हा 100च्या आतमध्येच होता. 2025चा कट ऑफचा उल्लेख केला जनरल कॅटेगरीमध्ये तर 92.66 किंवा 66चा असणार रेफरन्स येतो. ओबीसी मध्ये 92 आहे. ईडब्ल्यूएसचा उल्लेख केला इकॉनॉमिकल विकर सेशनचा तर 89.34 अशा पद्धतीचा कट ऑफ होता 2025चा. आणि त्याच्या अगोदरचा कट ऑफचा विचार केला तर 2024चा 2024 मध्ये 87.98चा असणारा कट ऑफ दिसतो जनरल कॅटेगरीचा. 2023ला कट ऑफ बघितला तर 75.41चा कट ऑफ दिसतो आपल्याला. म्हणजे मागच्या 4-5 वर्षामध्ये सगळ्यात कमी कट ऑफ लागला होता 2023चा, कारण पेपरही तसा होता, हार्ड होता. प्लस त्या वर्षामध्ये सीसॅटचा पेपर खूप टफ होता, त्यामुळे सीसॅट मध्ये मुलं क्वालिफाय केले नाही, त्याच्यामुळे जीएसचा कट ऑफ ऑटोमॅटिक कमी लागला. मग आत्ताही याच पद्धतीचं प्रेडिक्शन देऊ शकतो आपण की कट ऑफ नक्कीच कमी लागेल. 80 ते 82च्या रेंजमध्ये आपल्याला या ठिकाणी आत्ताचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. हे लक्षात घ्यायचे, कारण प्रश्न पत्रिका नक्कीच टफ होती आणि सोबत सीसॅट सुद्धा पूर्ण चेंज केलं त्यांनी, बऱ्यापैकी तरी चेंज केलाय त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तिथं क्वालिफाय होणाऱ्यांची संख्या जर आपण त्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला तर कदाचित कट ऑफ वरती परिणाम होऊ शकतो. म्हणून मी खूपच 90 पर्यंत वगैरे, जसं आता 25ला 92.66 लागला होता असं तरी नाही म्हणत मी त्या ठिकाणी, पण थोडासा एक 7-8 मार्कांचा डिफरन्स तर मिळेल तुम्हाला. म्हणजे 82 ते 85 अशा पद्धतीचं असणारं प्रेडिक्शन आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. आणि तुम्हाला जेव्हा युपीएससी क्रॅक करायचं असेल, आता जे येणारे असणारे नवीन असणारे विद्यार्थी असतील ज्यांची तयारी 2027-28 साठी करायची, त्यांनी डोक्यात एक सेटअप ठेवायचा. तुम्हाला प्रीला क्रॅक करायचा असेल तर तुमचा असणारा टार्गेट असला पाहिजे तो किती, तर तो असला पाहिजे या ठिकाणी 98 ते 105 पर्यंतचं असणारं टार्गेट तुमचं कायम असलं पाहिजे. हे इथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा. कारण का तुम्ही तो विचार नाही केला तर नक्कीच त्याचा असणारा इम्पॅक्ट तुम्हाला पडेल आणि मग तुम्ही त्या ठिकाणी बॉर्डरवरती अडकून राहणार आहात. मग आता 2026च्या पेपरच्या बाबतीमध्ये जर आपल्याला बोलायचं झालं तर कसा होता हा 26चा पेपर, तर 2026चा पेपर तुम्हाला खूप काही गोष्टी सांगून जातो. ज्या विषयाला कधी जास्त वेटेज नव्हतं तर त्यामध्ये इतिहास आणि कला आणि संस्कृती, हिस्ट्री अँड आर्ट अँड कल्चर वरती 21 प्रश्न आहेत साहेबांनो. खूप प्रश्न विचारले गेले त्याच्यामध्ये. सोबतच सायन्स अँड टेक्नॉलॉजी वरती प्रश्नांची संख्या वाढलेली आहे. 20 प्रश्न आहेत आता 2026च्या असणारे प्रीच्या अंतर्गत. अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकास याच्यावरती 15 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आंतरराष्ट्रीय संबंध आणि संघटना 10 प्रश्न आहे. म्हणजे युपीएससीचा हा असणारा माइंडसेट क्लिअर आहे की तुम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या न्यूज वरती खूप जास्त फोकस करायचे, कारण अगोदर 3 ते 4 प्रश्न असायचे आयआर वरती, आता ती संख्या 10 पर्यंत पोहोचलेली आहे. सोबतच एन्व्हायरमेंट आणि इथं बघितलं आपण बायोडायव्हर्सिटीचा उल्लेख केला, जैवविविधतेचा तर 9 प्रश्न आहेत. राज्यघटना जो विषय खूप जास्त पीक वरती असायचा, 21-22 प्रश्न असायचे त्या ठिकाणी, त्या असणाऱ्या सब्जेक्ट वरती प्रश्नांची संख्या गेली फक्त किती, 9 प्रश्न आलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि इथं सुद्धा तुमच्या असणाऱ्या अंडरस्टँडिंग वरचे क्वेश्चन विचारलेत, लेंदी क्वेश्चन्स विचारलेले आहेत साहेबांनो. हे लक्षात ठेवायचं. फॉर्मॅट क्वालिटीचा चेंज झालेला आहे पूर्णतः. भूगोल आणि कृषीवरती 9 प्रश्न आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा रेफरन्स या ठिकाणी बघितला तर करंट अफेअरला यांनी खूप कमी केलेला आहे. यांनी लोक प्रशासन, नीतिशास्त्र व चालू घडामोडीचे असणारे 7 प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. करंटचा रेफरन्स घेऊन प्रश्न आहेत तुमचे, इकॉनॉमिक्स मध्ये आहेत, तुमच्या जिओग्राफीमध्ये आहेत, पण डायरेक्टली करंटचा अँगल नाहीये. म्हणजे समजा स्टेट ऑफ हॉर्मज वरती प्रश्न विचारलाय, पण तो त्याच्या असणाऱ्या सराउंडिंगच्या असणाऱ्या नेशन्स वरती, तिथल्या देशांच्या नावांवरती प्रश्न केला गेला, ग्रुप वरती प्रश्न केला गेला. म्हणजे तो स्टॅटिकचाच प्रश्न होता. म्हणजे अँगल करंटचा जरी असला तरी प्रश्न स्टॅटिकचा होता, हे लक्षात घ्यायचं. अशा पद्धतीनं तुम्हाला या पहिल्या स्टेजमध्ये दिसतात प्रश्न
कोणत्या सब्जेक्टवरती फोकस केले गेले होते. आणि या सगळ्यांमध्ये जर तुम्ही फक्त 3 मेजर सब्जेक्ट घेतले तर त्याचा 56% आयोगाच्या पेपरचा असणारा भाग कव्हर येतो. कोणता? हिस्ट्री, आर्ट अँड कल्चर, विज्ञान व तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्था. हे 3 सब्जेक्टचा उल्लेख केला तर हिस्ट्री, आर्ट अँड कल्चरवरती 21 प्रश्न आहेत, विज्ञान व तंत्रज्ञानावरती 20 प्रश्न आहेत आणि अर्थव्यवस्थेवरती 15 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये बघितलं तर प्राचीन काळ आहे, ऋग्वेद आहे, बौद्ध व जैन धर्म आहे, हडप्पा संस्कृतीचा उल्लेख आहे, आधुनिक असणाऱ्या भारताच्या इतिहासावरती प्रश्न आहेत, कला प्रकारामध्ये घराणे, मंदिर आणि पेंटिंगच्या असणाऱ्या टाईपवरती या ठिकाणी क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तसे 21 क्वेश्चन्स आहेत. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती प्रश्न आहे, एआय वरती प्रश्न आहे, ड्रोन टेक्नॉलॉजीवरती प्रश्न आहे, जेनेटिक मेडिसिन वरती प्रश्न आहे, क्वांटम मिशन वरती प्रश्न आहे, स्पेस प्रोग्राम आणि संरक्षण उपकरणावरती प्रश्न आहे. हे सगळे मुद्दे आपण डिस्कस केलेले होते. आपण सगळे मुद्दे लेक्चर वाईज मी घेतलेले आहेत. जेव्हा मी इतर ठिकाणी होतो त्या अनुषंगाने सगळे सेशन्स कव्हर केलेले आहेत तिथं. मग ह्याच्यामधलं असणार क्वांटम एआय वरती सुद्धा क्वेश्चन्स आपण डिस्कस केलेले होते. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी तर मागच्या 2-3 वर्षापासून मी कंटिन्युअसली डिस्कस करतोय. त्या अनुषंगाने बघितलं तर हा सब्जेक्ट खूप जास्त वेटेज घेऊन आलेला आहे. सोबतच इकॉनॉमिक्स मध्ये बघितलं तर वित्तीय समावेशन आहे, डिजिटल रुपीवरती प्रश्न आहे, एमएसएमईच्या फायनान्सिंग वरती प्रश्न आहे, बॉन्ड वरती प्रश्न आहे, राष्ट्रीय समित्या आणि सोबतच पॉवर्टी इंडायसेस वरती प्रश्न आहे. त्या ठिकाणी निर्देशांक आहेत, गरिबी निर्देशांक याच्यावरती प्रश्न आहे. बाकीच्या 5 प्रश्नांवरती 44% असणार वेटेज आहे. म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन्स असतील त्याच्यावरती तुम्हाला प्रश्नांची संख्येचा विचार केला या ठिकाणी तर 10 प्रश्न आहेत. इंटरपोल वरती क्वेश्चन केला याच्यामध्ये द्विपक्षीय अग्रीमेंट वरती आहे, युनायटेड नेशनच्या असणाऱ्या एजन्सीज वरती प्रश्न आहेत, बिमस्टेक वरती प्रश्न आहे, युरोपियन युनियन वरती प्रश्न केलाय साहेबांनो. एन्व्हायरमेंट वरती 9 प्रश्न आहेत, रामसर साइट्स वरती प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये क्लायमेट चेंज वरती प्रश्न आहे, मँग्रोव्ह वरती प्रश्न आहे, प्राणी संवर्धनावरती प्रश्न आहे, जिओ पार्क वरती सुद्धा प्रश्न विचारलेत. 9 प्रश्न राज्यघटनेवरती आहेत, कलम 13 वरती संसदीय प्रश्न आहेत, एससी एसटीच्या तरतुदीवरती प्रश्न आहेत आणि बीएनएसएस वरती सुद्धा प्रश्न आहेत. म्हणजे न्याय संहितेचा संदर्भ सुद्धा याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय. 9 प्रश्न भूगोल आणि कृषीवरती आहेत, नदी प्रणाली, पठार, हवामान, रॅड, समुद्र दोन्हीवरती प्रश्न आहेत त्या ठिकाणी. सोबतच लोक प्रशासन, चालू घडामोडीचा उल्लेख केला तर केस स्टडीज पण दिलेत तुम्हाला, डीपीएसपी दिलेत, नोबेल प्राइज दिलेलं आहे त्याच्यामध्ये, चित्रपट आणि क्रीडावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहेत. अशा पद्धतीचा असणारा सर्वंकष पेपर आहे. पण इथं तुम्हाला 2-3 सब्जेक्टमध्ये 56% वेटेज आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असणारे बाजी मारलेले यावर्षी हिस्ट्री आणि आर्ट अँड कल्चरनं, सोबतच उल्लेख केला सायन्स अँड टेकनं आणि इकॉनॉमिक्सनं. हे लक्षात घ्यायचं, हे असणारे सब्जेक्ट खूप महत्वाचे ठरतात. आता क्वेश्चनचे टाइप्स कसे होते? मग क्वेश्चनच्या टाइप्सचा विचार केला तर कसे होते टाइप्स या ठिकाणी? तर लक्षात घ्या, 55 ते 60% प्रश्न हे बहुविधानात्मक होते, म्हणजे मल्टी स्टेटमेंट प्रश्न होते. जर आपण बघितलं तर 3-3, 4-4 स्टेटमेंटचे असणारे सुद्धा क्वेश्चन जास्त आहे. जवळपास 40 ते 43 क्वेश्चन तुम्हाला दिसतात या टाइपच्या असणाऱ्या क्वेश्चन्स मध्ये. तिथं 2 ते 4 विधान आहेत, कोणते विधान बरोबर किंवा चूक, कोणत्या जोड्या योग्य वगैरे असे प्रश्न आहेत. 30% प्रश्न थेट आहेत, म्हणजे काय, एक विधानात्मक प्रश्न आहे त्या ठिकाणी. थेट संकल्पना आहे, चालू घडामोडीशी संबंधित असणारं, ड्रॉप शिपिंग आहे, विशिष्ट व्यक्तीशी संबंधित क्वेश्चन केला तर तो तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारताना दिसलेला आहे. 10 ते 12% प्रश्न आहेत जोड्या लावावरती आहेत, मॅच दी फॉलोइंग वरती प्रश्न आहेत, इंटरपोल नोटीस वरती आहेत, बिमस्टेक केंद्रावरती वगैरे प्रश्न आहेत. म्हणजे या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी बायफर्गेट होताना दिसतात. आता प्रश्नांची काठिण्य पातळी कशी होती, प्रश्न कशा पद्धतीचे होते? तर या संपूर्ण पेपरमध्ये 25% प्रश्न हे सोपे होते. काठिण्य पातळी ग्रीन झोन मध्ये सोपे होते, तर सोपे प्रश्न आहेत, इझी मोड वरती होते, थेट चालू घडामोडीवरती प्रश्न होते, मूलभूत पुस्तकांच्या आधारावरती प्रश्न. बघा, पुस्तकांवरती डिपेंड असणाऱ्या प्रश्नांची संख्या फक्त 25%, लक्षात घ्यायचं. मग इथं ओएनजीसी, ओडीएनसी उपक्रम असतील या ठिकाणी, ड्रॉप शिकिंगची व्याख्या असेल या ठिकाणी, ज्वालामुखीचं असणं केंद्र असेल याच्यामध्ये, युरोपियन युनियनचे असणारे सदस्य असतील, असे असणारे प्रश्न आपल्याला इझी फॉर्मॅटमध्ये दिसतात. मॉडरेट लेवलचा पेपर पाहिला तर 50% प्रश्न हे येलो झोन मध्ये आहेत. मॉडरेट लेवलचे काठिण्य पातळी ही मीडियम आहे. याच्यामध्ये इलिमिनेशन पद्धतीचा वापर करून उत्तरापर्यंत पोहोचता येते, परंतु सखोल माहिती आवश्यक आहे. याच्यामध्ये राज्यघटनेच्या तरतुदी आहेत, हडप्पा संस्कृतीचे निष्कर्ष आहेत, मँग्रोव्ह परिसंस्थेचे महत्व आहे, नवीन टेक्नॉलॉजी आहे, एआय, ब्लॉकचेन, असे क्वेश्चन्स तुम्हाला मीडियम लेवलचे आहेत. म्हणजे मॉडरेट लेवलचे क्वेश्चन 50% आहेत. काठिण्य पातळी एकदम हार्ड क्वेश्चन सुद्धा याच्यामध्ये 25% क्वेश्चन हार्ड आहेत, म्हणजे 25 प्रश्न हार्ड आहेत. त्याच्यामध्ये अतिशय सखोल विधान आहेत, त्याच्यामध्ये विशेषतः आंतरराष्ट्रीय करार, तांत्रिक विधानं जे आहेत का त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला खूप जास्त टफ विचारले, डिफिकल्टी लेवल जास्त आहे. प्राचीन ऐतिहासिक संज्ञा विचारले, क्षेत्रपत्नीबद्दलचे असणारे स्टेटमेंट या ठिकाणी देण्यात प्रयत्न केलेला आहे. प्राचीन नद्यावरची विधानं केलेली आहेत,
निरंतरचा असणार व्हर्टिकल स्काय ते प्रश्न विचारलेत. आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेचे न रिटायफिंग केलेले अग्रीमेंट असतील, म्हणजे प्रॉपरली अग्रीमेंट वरती त्याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारताना दिसतात. असे 25% क्वेश्चन आपल्याला डिफिकल्ट लेवलवरती जाताना दिसतात. म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघितलं तर चालू घडामोडीवरती जरी प्रश्न विचारले ते सुद्धा फ्युचरिस्टिक अँगलने विचारले, म्हणजे भविष्यामध्ये चालू घडामोडी काय होणार आहे त्याच्यावरती क्वेश्चन केले गेले आहेत. म्हणजे काय केवळ फक्त भूतकाळ नाही तर भविष्यातील घडामोडीवरती सुद्धा भर दिलाय. जसं की ग्लोबल जिओ पार्कची घोषणा करण्यात आली होती. मग सोबतच जर्मन चान्सलरची असणारी आगामी भेट भविष्यातली काय त्याच्यावरती क्वेश्चन विचारताना दिसतात. म्हणजे जुन्या घडामोडी सोबतच तुम्हाला 2 वर्षांच्या पूर्वनियोजित आंतरराष्ट्रीय घटनांचा अभ्यास सुद्धा कंपल्सरी आहे. ते पुढच्या 2 वर्षामध्ये काय होणार आहे, काय घडणार आहे, भारताचं प्रेडिक्शन काय असेल, भारताचे पूर्व प्लॅनिंग काय असतील, त्याचे सुद्धा मुद्दे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले आहेत. हे इथं लक्षात घेणं आवश्यक आहे. पेपर खूप महत्वाचा होता. मग तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुमची रणनीती पाठांतर असणं उपयोगाचं नाहीये, रट्टा मारणं उपयोगाचं नाहीये. कन्सेप्ट क्लॅरिटी खूप महत्वाचे, संकल्पना गरजेचे. केवळ तुम्हाला पाठांतर आता उपयुक्त नाहीये, तुम्हाला आवश्यकता आहे संकल्पना कन्सेप्च्युअल क्लॅरिटीची आहे, स्पष्ट असणं अत्यंत आवश्यकता आहे. फोकस एरिया बघितला, इकॉनॉमिक्स आणि सायन्स टेक्नॉलॉजी सारखे असणारे सब्जेक्ट. आता बऱ्याच वेळा असं होतं या वर्षी आता इकॉनॉमिक्स आणि सायन्स टेकवरती भर दिला तर पुढच्या वर्षी दिला जाईलच का, तर नक्कीच नाहीये. पण ऍव्हरेज तरी दिला जाईल ना, तर त्यामुळे त्या सब्जेक्टवरती फोकस करणं आपल्याला आवश्यक असणार आहे. म्हणून तर 2015 ते 25चा जो मी सुरुवातीला अनालिसिस केलेलं घेतलेलं आहे ना, त्या मुद्द्यांचा अभ्यास करून तिथं कोणत्या सब्जेक्टला प्रायोरिटी द्यायची आहे ते कळतं. आणि त्यानंतर या वर्षाच्या असणाऱ्या निमित्तानं कोणत्या सब्जेक्टवरती प्रायोरिटी दिली पाहिजे, कोणत्या सब्जेक्टवरती फोकस केला पाहिजे हे समजतं. हे डोक्यात ठेवून आपल्याला काय करायचंय, पूर्ण अभ्यास या ठिकाणी करायचंय, हे लक्षात घ्यायचंय. मग तुम्हाला टेक्निकल प्लेबुकचा उल्लेख केला तर अचूक फॉर्म्युला तुम्हाला या 2600 असणाऱ्या पेपरच्या अनुषंगाने कळेल. तो म्हणजेच कोणता या ठिकाणी, तर रणनीती आणि अंमलबजावणी संकल्पनांचा अभ्यास करायचे. फोकस पॉईंट हे 3 विषय, इतिहास आहे, विज्ञान तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था आहे. कारण 50% येलो झोन प्रश्नांवरती इलिमिनेशनचा सराव तुम्हाला पाहिजे या ठिकाणी, कारण ते मॉडरेट लेवलचे प्रश्न होते. बहुविधानात्मक प्रश्नांची संख्या आहे 55 ते 60%, वेळ खाणारा असणारा रेफरन्स याच्यामध्ये येतो. डायनामिक अपडेट्स आहे, तुमचा फोकस फ्युचर प्रूफ चालू घडामोडीवर पाहिजे. ग्रीन झोन म्हणजे थेट प्रश्न विचारतात ते पण 25% आहेत. आंतरराष्ट्रीय संस्था, आंतरराष्ट्रीय करार, कायदे याच्यावरतीही क्वेश्चन आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विचारताना दिसतात. त्यामुळे तुम्ही अपडेट राहणं आवश्यक असेल. या पद्धतीचा हा पेपर या ठिकाणी होता. तर तुमचा अभ्यास तुम्हाला नक्की चेंज करावा लागणार आहे. आणि या नवीन इनिशिएटिव्ह बद्दल तुमचं मत काय आहे तर तुम्ही मांडू शकता. माइंडसेट चेंज करा. या असणाऱ्या माइंडसेट IAS अकॅडमीला तुम्ही सबस्क्राईब करा आणि याच्यावरती क्वालिटी कंटेंट कंटिन्युअसली येत राहणार आहे. याचं चॅनल सुद्धा आहे, टेलिग्राम चॅनल, तुम्ही जॉईन करू शकता. आणि मला कनेक्ट करण्यासाठी माझा नंबर तर आहेच या ठिकाणी, तर तुम्ही माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता 9860860342. पर्सनल मेंटरशिप चालू आहे, तर त्या अनुषंगाने आपण पर्सनल मेंटरशिपला भेटूया. सेशन आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.